हाय गाइस, नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे? पायल प्रतीक व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. अंघोळ नाही गेलेली आहे, तसाच व्लॉग आज चालू केलाय. तर मी गेलो होतो आता वॉकला, मॉर्निंग वॉकला चालायला गेलते. कारण की म्हणलं जरा सकाळचं उठून चालून बघावं कसं वाटतंय, थोडं फ्रेश वाटतंय का. म्हणजे कसं ना, दिवसभर मी चालते पण ते घरातल्या घरात व्यायाम होतो माझा, बाकी काय असं बाहेरची एक्सरसाइज होत नाही. आणि आता 5व्या महिन्यापासून मला असं वाटतं एक्सरसाइज पण करावं. उद्या डॉक्टरांना भेटणार आहे, मग डॉक्टरांना विचारू की एक्सरसाइज चालू करायची आहे का आणि कोणती एक्सरसाइज करायची. घरातल्या कामाने ते व्यायाम होत असतो, पण अजून पण योगा वगैरे केलेला चांगला आहे आपल्यासाठीच आणि बाळासाठी पण. त्याच्यामुळे म्हणलं, प्रतीक पण म्हणलं की उद्या डॉक्टरांना विचारू कोणत्या कोणत्या एक्सरसाइज करायचं ते, आणि केले तर चालतात का 5व्या महिन्यापासून का कधीपासून चालू करायचे असं. मग आता तर मी हलकी वॉक म्हणजे असं चालायला जाते 30 मिनटं चालले. मस्त वाटते. सकाळी सकाळी थंडीमध्ये चालून आली आत्ताच. मस्त जर्किन वगैरे घालून गेले होते आणि पाणी तापायला लावून गेलते. आता पाणी तापले. आणि आज कालच मी हेअर वॉश केला होता, आता परत हेअर वॉश करायला लागणार आहे मला, कारण की आज आम्हाला जायचंय मूवी डेटला जायचंय आज. सो हेअर वॉश परत करावं लागेल. दिवसेंदिवस एवढी थंडी वाजायला लागली की काय सांगू. डोकं नाही धुतलं मी, हेअर वॉश नाही केलं, कारण माझ्यात ती सहनशक्ती नाही आहे. खूप थंडी वाजेल नंतर आणि मी आजारी पडेन, त्याच्यामुळं मी हेअर वॉश नाही केला. म्हणलं हाय पोनी वगैरे बांधून हेअरस्टाईल करता येईल केसाचं एवढं नाही, पण तब्येतच खराब झाली असते माझी. खूप म्हणजे खूप थंडी वाजते आणि आता खूप जास्त भूक लागली आहे. काहीच प्रतीक मार्केटिंगवरनं अजून नाही आलाय. आता तो 9 वाजता येईल. आत्ताशी तर 8 वाजलेत आणि मला किचनमध्ये पण जायचं आहे. चला आपण जाऊया आता. त्याच्या आधी बदाम खायचं आहे. बरं झालं लक्षात आलं, नाही तर प्रतीक आल्यावरती माझी बँड वाजवली असते. त्यांनीच रात्री भिजत टाकले होते. मी भिजवायची विसरते रोज, पण त्याच्या लक्षात असतं, मग तो भिजत टाकतो रोज. आणि आता जर नाही खाल्ले, कसं आहे, पहिली खात नव्हते मी तर, कारण की पहिली मला वॉमिट व्हायची, उलट्या सारख्या त्या उठल्यापासून व्हायच्या, पण आता होत नाही म्हणून खाणं चालू आहे. या डाळिंब खायला इथं वरती चमचा नाही म्हणून ताटाने खायचं. पण मी आज पहिल्यांदाच चालली आहे सकाळची 30 मिनटं. पण मला एवढं भारी वाटतंय ना, असं वाटते रोज चाललं पाहिजे. असं नॅचरल हवेत गेलं बरं वाटतं. आपलं छान वाटत होतं आज, वाटतंय म्हणजे आत्ता पण असं एकदम फ्रेश वाटतंय. आणि आता वाटतंय आता रोज चाललं पाहिजे आपल्याला थोडं. रात्रीचं पण चालते मी जेवल्यावरती, कारण जर चालले नाही ना तर मला झोपच येत नाही. त्याच्यामुळे मी रात्रीची पण चालते आणि आता मी सकाळचं पण चालू करणार आहे चालायला. 30 मिनटं वॉक घ्यायचा, मस्त कानात हेडफोन घालायचे आणि चालायचं. मस्त वाटतं. मी 2ला झोपते, लाज नाही वाटली असं बोलताना. तुझ्या आधी झोपले की मी काल, तू माझ्या नंतर झोपला होता. पप्पा इथे आलो ना, त्या पप्पाला हो पप्पा पप्पा हो पप्पा. थांब, किती कोण आवाज आहे ना मला ऐकू, मधूनच काय ओरडतेस. पप्पाला म्हणून 3 डबे कमी पडत म्हणून जायचे. डब्बे छोटेवाले 3 डबे कमी पडतात ते. अगं डोकं खाजवत इथे पिठाची इथं आलीस नाही तर काय, चपाती मध्ये पडेल सगळा कोंडा, मग आम्ही खाईन कोंडा चपात्या झाल्यात करून. आणि हा जो बांगडा आहे त्या दिवशी आणलेला, याला मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं, मसाला वगैरे लावून सगळं मॅरिनेट करून ठेवलं होतं, फक्त ह्याला तळून खायचं होतं. तर ह्या पोरांनी ते सुद्धा नाही केलेलं आहे. हे बघा, आता मला हे तळावं लागतंय. काय म्हणली भिंगू? इथं बघा, ही मालकीन बघा, हिला नाश्ता दिला सकाळ सकाळी, म्हणली नाही आवडत ती भाजी. आता तीच भाजी तिने चाटून पुसून खाल्ली आहे फ्लावरची. बघा कशी आहे ही भिंगू. पहिली म्हणली नको मला नाश्ता, मम्मी ओरडते. नंतर म्हणलं खा थोडस, तर नाटक लगेच केलं तिने. हा सांगा व्लॉग मध्ये कर्नाटक केलं सगळं. कर्नाटक केलं, खाऊन लगेच झोपायला लागली बाई. नाटकी काय नाटक करते ना लय. जायचंय मूवीला
आणि त्यासाठी मी आवरलंय. केस काय धुतली नाही आज, वॉश नाही केला म्हणून अशी हाय पोनी घातली आहे, कळत नाही तेल लावलंय म्हणून है ना. तर प्रतीक आत्ता आलाय दूध घेऊन, त्याला पाणी लावलं तापायला, त्याचे कपडे ठेवलेत काढून, तिला मॅचिंग झालं. त्याला म्हणलं हा शर्ट घालतो, थोडंसं मॅच आणि त्याचीच वाट बघते. खालच्या घरात आलाय, वरती नाही आला अजून. मी आवरून 10 वाजताच मी रेडी बसली आहे, कारण की जायचं आहे म्हणून बाहेर. सो प्रतीक आल्यावरती तो आवरेल, मग नाश्ता करेल. आणि त्या नाश्तावरती घेऊन आली मी, तुम्हाला दाखवते काय आणलंय. मस्त असा बांगडा फ्राय, त्याच्यानंतर चपाती आणि भाजी घेऊन आली. त्याला म्हटलं वरतीच नाश्ता कर, लगेच जाता येईल, कारण की उशीर झालाय, 12च्या आधी आम्हाला पोचायचंय. इथं मी फळं खाते रोज, आणि हा पोरगा अजून फळं घेऊन आलाय. परत किवी आणली गाईज. मला वाटलं चिक्कू आणलेत, माझी रिएक्शन अशी होते, चिक्कू आणलाय तसंच दिसतंय ते, चिक्कू सारखंच दिसतंय पण चिक्कू नाही, किवी. कशी भेटली रे? गेल्या काय स्किप करतो तू आता? पाणी कडक तापवलंय का? जेवण नाही कर की नाश्ता, डबा घ्यायचा. असं करते, असा ब्रश करतो, मला म्हणतो असा. म्हटलं काय डबा घेऊन जायचं, हाकलून देतील म्हणजे. हे मासे बिशे घेऊन आलेत ते लोक म्हणते, काय हे लोक कुठून आलेत. नको नाश्ता कर सोनू, राहून दे, काय 5-10 मिनिटं उशीर झाला तरी चालतं. काय बोल रही माई? शर्ट पॅन्ट कर, माझं शर्ट पॅन्ट कुठे? सगळं तसंच आहे, सगळं तसंच आहे. ब्रश कसा केला, कपडे पण काढून ठेवलेले आहेत, फक्त तुला घालायचे ते. नाही करत अंघोळ गाईज, माझ्यासोबत राहू ना. घाणेरडा काय देता, फक्त ब्रश केला आणि तोंड धुवून. हा चल लवकर, रिमाइंडर आलंय आपल्याला, लवकर बोलवलंय. मेसेज आलाय, तिकीट बुक केलते ना ऑनलाईन, तसा रिमाइंडर असतो. हे बघ इथं काढून ठेवलं. हा तुला बघून सगळे येणार आहेत ना, कपडे बदलताना इकडे घरी येणार तुला भेटायला. काय लोक तर वॉटर पार्कला जातात, फक्त बरमुड्यावर असतात. आणि हा पोरगा बघा, तू स्पेस फुल करते संभूशील कपस. इथं बघा काय चाललंय, बिस्किट खातोय कशी लहान पोरं सारखी. इकडे सगळ्यांचा चहा चाललाय. आणि मला हे प्रमोशनला ते आलं होतं, काय रे म्हणतात, बटर काय म्हणतात त्याला, बटरचा पाव आमच्या भाषेमध्ये, बटरचा पाव. तर तो खाल्ला सगळ्यांनी आता चहा सोबत. हा ना, मी नव्हता खाल्ला पहिला तो तसा पाव. तर गाईज शेवयाची खीर बनवणार आहे आज. तूप टाकलंय ह्याच्यामध्ये, आमचं घरगुती तूप. गाईज माझी खीर आज रेडी झाली आहे, लवकरच बनवली खीर. खूप दिवसापासून खाऊशी वाटत होती म्हणून म्हटलं बनवून टाकावी. तर आता मस्त अशी खीर बनवली आहे. आणि मी आज खीर आणि चपातीच खाईल, मला असं वाटतं रात्रीच्या जेवणाला. आणि खूप टेस्टी झाली आहे, मी स्वतःचं कौतुक करते. चला आता किचन आवरून घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते. गाईज इथं बघा, मला फक्त रील्स आणि व्हिडिओज नाही बनवता येत, मला भाकरी पण फुगवता येते. कशी आहे मग, सगळा स्वयंपाक झालाय माझा. खीर बनवली आहे, त्याच्यानंतर आता इथं कुकर मध्ये भात आहे आणि भाजी आहे, भाजीला फक्त फोडणी द्यायची आहे. भाकरी पण झाल्या आणि सकाळची भाजी पण आहे अजून. स्वयंपाक झाला आणि टाइम बघा काय झालाय, एवढ्या वाजता माझा स्वयंपाक पूर्ण झालाय. आता मी फ्री आहे इथून पुढं, मस्त आता वरचं काहीतरी काम करते. आणि मला आज नवीन कढईचं उद्घाटन पण झालंय, लय जोरात भाजली आहे ही कढई नवीन वाली. आता आग व्हायला लागली बोटाची. चला आता बसते जरा वेळ जाऊन, खूप वेळ झाला उभी आहे मी. चला माझं किचन झालंय मस्त क्लीन. भांडीचा मला राग आलाय, एवढी छोटी छोटी भांडी येतात कुठून हेच कळत नाही मला. लय छोटी 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 भांडी होती आज घासायला. सगळं किचन घेतलं आवरून, भांडी घासली आणि सगळं झाकून ठेवलं. आता मी मस्तपैकी जरा वॉक करणार आहे, कारण पाय दुखायला लागले थांबून थांबून. मग थोडासा वॉक करते आता बाहेर, घराच्या बाहेर जाऊन. मग प्रतीक गेलाय पनीर कट करायला गेला होता डेअरीमध्ये, पण आता गेलाय ग्रीन पीस आणायला. सो त्याची वाट बघू, थोड्या व्हिडिओ करू. आणि प्रतीकची मम्मी गेली आहे त्यांच्या बहिणीच्या घरी, रोजच जातात ते गप्पा मारायला, त्याच्यामुळं ते ब्लॉगमध्ये जास्त दिसत नाही तुम्हाला आता. आणि ते उशीर येतात, 9 वाजता येतात डायरेक्ट, कधी कधी 9:30, कधी कधी 8:30.
असं त्यांचं टायमिंग असतो यायचा. पप्पा पण गेलेत मार्केटिंगला आणि मी एकटी आता घरात लय बोर होतोय. मी जरा वॉक करते आता बाहेर. तर मी आलो मार्केटिंग कुठं ग्रीन पीस घेऊन आलो. पनीर कट करून घाललं आपलं. तर पाहिजे तर जेवण करते. हां तर इथे बघा आपली मला नाही दूध वर्ष आज आणि तिकडे मम्मी पप्पा दोघं. अरे हां उद्याची तयारी ना. यस उद्याच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. मम्मी मावशीवर बोलती कारण आज शनिवार उद्या बाबूचा बर्थडे गोलूचा. पण त्याचा गोलूचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार आहे सोमवारी. त्यामुळं तुम्हाला लवकरच बघायला भेटेल गोलूचा बर्थडे. आणि गोलू पण उद्या बर्थडे जा बहुतेक आम्हाला उद्या जर बाय चान्स वेळ भेटला तर आपण जाऊया. तर आम्ही छोटासा केक घेऊन जाणार आहे. थांबत मला शिंक लागली. तर आम्ही छोटासा केक घेऊन जाणार आहे बाबूकड. केक बर्थडे सेलिब्रेट आम्हाला जर वेळ भेटला कारण उद्या आम्हाला जायचंय दवाखान्यात. सॉरी उद्या कसं काय हा व्लॉग मध्ये उद्या पण परवा. आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे. परवा बर्थडे आहे आणि सेलिब्रेट करणार आहे 13 म्हणजे सोमवारी. आणि तुम्ही व्लॉग बघताय शनिवारी आणि आम्ही शूट करतो शुक्रवारी. किती सारं कन्फ्युजन किती काय बोलायचंय. इथं मम्मी बोलते मावशीची हे बघा मला केलं तर मागाशी फोन. मग मावशीने मी मार्केटिंग ग्रेव्हीज गेलो तवा मम्मी कुठे म्हणलं गेली संगे मावशीकडे. तर सगळ्यांच्या कमेंट येतात आहे ना. माझे ताई लोक मला सगळे कमेंट करतात दीदी तुझे डेली तुझं रुटीन जरी दाखवते घरातलं ते पण आम्हाला बघायला चांगलं वाटतं. मला हे ऐकून खरंच चांगलं वाटतं की तुम्हाला माझी बडबड पण ऐकायला आवडती. तर मी अशीच बडबड करत राहीन गाईज जशी मी घरात बडबड करते. तर गाईज अजून काय बोलायचं. प्रतिकाला खूप कॉमेडी करतो. कधी बोलले कमेंट आली का. तर थँक्यू गाईज. तर आमची पायलची आम्ही त्या दवाखान्यात जाणार आहे. पायलची ट्रीटमेंट कोणत्या दवाखान्यात चालू आहे कशी चालू आहे का तिकडे नाव टाकलं काय सगळं आम्ही सांगू तुम्हाला. जर तुम्हाला त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करा. आम्ही कुठल्या दवाखान्यात ट्रीटमेंट घेतो तुम्हाला सांगू. हा काय बोल की परत नंतर बोलते प्रायव्हेट ब्लॉग मध्ये बोलू शकत नाही नंतर. तर मग काय गोलूचा बर्थडे परवा दिवशी काय आणणार त्याला कोणाचीच नाही. बिचारा गोलू सगळ्यांच्या बर्थडेच्या वेळेस सगळ्यांना सोनं चांदी सगळ्यांना झालेली आहे आणि यांच्या वेळेस सगळं महाग झालेलं ना का नाही. आपल्या जे येणार आहे त्याच्या वेळेस पण महागच होणार आहे. 2-2.5 लाखाने सोनं जाणार आहे. काय सांगा काय करायचं कसं करायचं काय म्हणते आम्ही आता लोक पहिल्या पाठ मी कट करणार आहे सगळं गिफ्ट आम्ही कट करणार आहे. जे काय बोलले गिफ्ट खूप स्पेशल आहे गाईज. तुम्हाला या बर्थडे दिवशीच कळलं. आणि जे काय मम्मी बोल घरातले लोक अशी करत आपण कशाला गिफ्ट घ्यायचं. तर गाईज खूप मोठं सरप्राईज आहे बर्थडे दिवशी तुम्हाला कळलंच. तरी भेटूया आपण आमचं जेवण झाल्यानंतर. मला आता जायचे जेवण करून गिरायकाकडे पैसे आणायला. आणि आज आम्ही मूवी प्रमोशनसाठी गेलो होतो. बघितलं असं तुम्ही ब्लॉगमध्ये सांगितलं का ब्लॉगमध्ये. तर दे प्यार 2 पिक्चरचे हिंदी पिक्चरचं पहिल्यांदा आपण प्रमोशन केलेलं आहे. पहिलं कुठलं आहे थिएटरला जाऊन कुठलं हिंदी पिक्चरचं केलं नाही. हिंदी पिक्चरचं कुठलं केलं नाही. फक्त नाम पिक्चरचं केलं होतं तेवढं. नाम आई देवाचा पिक्चर होता जुना तो रिलीज झाला होता. त्याशिवाय कुठलं हिंदी नाही केला आपण. हा पहिल्यांदा केलेला आहे. नवीन एक्सपिरियन्स नवीन येस. हां 2x आहे ना. हां आता तर भेटूया आपण थोड्या वेळानंतर जेवण वगैरे करून. आणि पाहिल्याच काय बनवलं स्पेशल सांगितलं राष्ट्रात तुम्हाला पब्बी. अजून आम्ही खाल्लं नाही कोणी कारण आम्ही 6-6:30 वाजता चहा पिलेला आहे पावासोबत. आणि आता मी जेवण करणार. त्यामुळे रात्री जर वाटलंच खाणार तर दुपारी सकाळी उद्या खाऊन टाकू. आणि सकाळी आम्हाला लवकर उठून जायचंय. त्यामुळे तयारी आम्ही आताच करणार त्याची की बाबा पाणी बिणीची बॉटल तर सोबत न्यावं लागणार आहे. काय म्हणते मागच्या वेळेस मला खूप प्रॉब्लेम झाला होता आणि खाणं लय गरजेचं आहे. नाही तर मला 2 तास तिथे परत चालायला लागत. त्याच्यामुळं नाही उद्या सोनोग्राफी नाही चालायला तुला. उद्या फक्त रुटीन चेकअप आहे. उद्या लगेच नाहीये. उद्या लगेच कसं करतात आपण सांगतील ना सोनोग्राफी करायला.
सांगणार उद्या म्हणून. रुटीन चेकअपला 2 सोनोग्राफी करतात. रुटीन चेकअपला करतात पण 5 महिन्याची नाही करत ना. 5 महिन्याची दुसरीकडे ना. कोण म्हणलं तुला? ती बाई तिथे त्या पोरी चाललेल्या. हा मग त्या कशासाठी घ्यायच्या? पण त्याला सेपरेटली बोलतो ना, कारण रुटीन नाही. सोनोग्राफीचं सेक्शन वेगळं पाहिजे आणि आपलं रुटीन चेकअप आपल्याला पहिलं रुटीन चेकअप जावं लागणार आहे. तिथे सांगतील काय काय करायचं पुढचं. सांगतात मग खाली जावा. कसं का असं होऊ शकत? असं होऊ शकत नाही. कारण ऑलरेडी नंबर लागले असेल सोनोग्राफीच्या लोकांचे जाऊन. आपण डॉक्टर काही चेकअप जाणार तिथून परत सोनोग्राफी टाइम होणार काय माहिती. डॉक्टर तसे सोनोग्राफीला घेऊन जातात. खूप वेळा असं झालं. तर बघूया आपण काय असेल तर लावायचं ना. तर बघूया आपण काय होतं ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच. तर काही आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. जेवताना एवढं आम्ही काय घेतलं ना. आम्ही सेपरेट मम्मी नंतर जेवली आणि पायला तेच जेवली. त्यामुळे आम्ही दोघं जेवायला बसलो होतो. त्यामुळे लोक वगैरे काय घेतलं ना जेवताना. आता पायला ही खीर बनवलेली आहे कधीच. तर खीर वगैरे खातोय आणि खीर खाऊन हा व्लॉग आम्ही एंड करतोय. पायला आता उद्या मला दाखवून जायचं. त्यासाठी आम्हाला प्रिपरेशन करायचे आणि त्यासाठी जे फ्रुट्स आपण आणले ते थोडे सोबत घेऊन देतात आपल्याला सकाळी दवाखान्यात येताना. कारण तिथं आपण उपाशी नाही राहू शकत. पाहायला पाण्याची गरज असेल कारण तिथं खूप वेळ लागतो. तर भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये दवाखान्यामध्ये डायरेक्ट सकाळ उठून. बाय बाय.